नमस्कार, मी अमृता. आज आपण पाहणार आहोत सुगड पूजन कसे करायचे आहे ही संपूर्ण माहिती. यावर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025ला मकर संक्रांत आलेली आहे. या दिवशी शुभ काळ आहे. सकाळी 8:54 चालू होतो तो सायंकाळी 4:54 आपला हा शुभ काळ असणार आहे. यावेळेस संक्रांत पूजन आणि इतर सर्व शुभ कामे आपण करून घ्यायची आहेत. या दिवशी सुगड पूजन केले जाते. सुगड पूजन कसे करायचे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण. पूजेसाठी आपल्याला लागणार आहे तीळ, गाजर, वाटाण्याची शेंगा, ऊस, पावटा, हरभरा असे उपलब्ध आहे ते साहित्य आपल्याला घ्यायचे आहे. आणि ओटीसाठी लागणार आहे 5-5 जे साहित्य आहे तर ते खारीक, हळकुंड, सुपारी, खोबरे, वेलची, तीळ, लवंग घ्यायचे आहेत. 5 ऊसाच्या कांड्या आणि 5 गाजरं घ्यायची आहेत. देठाचे घ्यायचे आहेत गाजरं, मोडलेली किंवा दुभंगलेली घ्यायची नाहीत. सुगड पूजन करायचे असते तर ते 5च्या पटीत घ्यायचं आहे. तुमचा कितीचा ओसा असतो तेवढे सुगड घ्यायचे आणि त्या पटीत आपल्याला पूजेचं साहित्य पण घ्यायला हवं आहे. तर ते सर्व घ्यायचं आहे आणि सुगड आपल्याला रंगवून घ्यायचं आहे. आपल्याला आवडीचे रंग देऊन किंवा त्याचं सजावट करून आपण घेऊ शकतो. आणि पान सुपारी घ्यायचं आहे. पूजेसाठी फुले हवीत. पूजेसाठी सर्वात आधी आपल्याला विडा पूजन करून घ्यायचे आहे आणि सर्वात विडा पूजन करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते. पूजेला ऊस आणि गाजर अशा पद्धतीने ठेवून पूजा करायची असते. या दिवसात ऊस कारखान्याला जाण्यासाठी तयार असतो, त्यामुळे त्याची पूजा केली जाते. त्यामुळे ऊसाची पूजा या दिवशी करायची असते. त्याचबरोबर सुगड मांडून घ्यायचे आहेत आणि त्यात आपण काढलेले ओटीचे सर्व साहित्य एक एक करून घालायचे आहे. आपल्या घरात किती सुवासिनी आहेत त्याप्रमाणे सुगड पूजन करायचं आहे. म्हणजे जर सुवासिनी 2 असतील किंवा 3 असतील तर त्या पटीत 5 किंवा 10 अशा पद्धतीने सर्व साहित्य वाढवून घ्यायचं आहे 5च्या पटीतच. आणि त्या दिवशी आपल्या घरी येणाऱ्या सर्व सुवासिनींना वाण द्यायचा असतो आणि त्या दिवशी दिलेला सर्व वाण हा शुभ असतो. तर त्या दिवशी आपल्याकडून दानधर्म करायचा असतो आणि त्या दिवशी काळा रंग हा शुभ मानला जातो. त्यामुळे त्या दिवशी काळ्या रंगाची आपण साडी नेसू शकतो किंवा ड्रेसही घालू शकतो. आणि जर तुमच्या घरात लहान मुले असतील 1 ते 5 वर्षाची तर त्यांचं बोरन्हाणही घातलं जातं या दिवशी. आणि जर तुम्हाला या दिवशी शक्य झाले नाही, या दिवशी जर सुतक आले असेल किंवा अडचण आली असेल तर ही आपण पूजा अगदी रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतो. पूर्ण आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम हे सर्व रथसप्तमीपर्यंत कधीही ठेवू शकतो. परंतु जर शक्य असेल तर त्या दिवशीच संक्रांती दिवशीच पूजा करणं हे शुभ मानलं जातं. त्याच पद्धतीने त्या दिवशी जे आपल्याला दानधर्म करायचे आहे तर ते पूर्ण आपण करू शकतो. त्या दिवशी केलेलं दानधर्म हे दुप्पट आपल्याकडे परत येतं असं मानलं जातं. त्यामुळेच पूर्ण पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जो दानधर्म वगैरे करायचा आहे तर तो करू शकतो. किंवा आपण देत असणारं वाण हे सुवासिनींना उपयोगी पडेल अशा पद्धतीनं असावं. अशा पद्धतीने पूर्ण पूजा करून घ्यायची आहे. दिवा लावायचा आहे, धूप आरती ओवाळायची आहे आणि आपल्याला शक्य असेल त्या पटीत आपल्याला सर्व सजावट किंवा जे असेल ते आपली पूजा करून घेऊ शकतो.